मराठी भाषा आणि शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या मंचाला भविष्यात सर्वतोपरी मदत करणार माजी आमदार राजेश पाटील. सीमा भागातील मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या सीमावासीय मराठी प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंच बेळगाव यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय स्नेहमेळावा आणि गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. गणेश मंगल कार्यालय हिंडलगा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सीमा भागातील तब्बल 865 गावातील महाराष्ट्रात नोकरी करणारे मराठी प्राथमिक शिक्षक एकत्र आले होते. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जपणुकीचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश दूध डेअरीचे संस्थापक उमेश देसाई होते. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर माजी आमदार राजेश पाटील, सभापती विलास नाईक, युवा नेते शुभम शेळके, सुधीर चव्हाण, जयराम देसाई, विलास बेळगावकर, प्रकाश पाटील, कमलाक्षी पाटील, डी.बी. पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यकारिणीचे अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी, उपाध्यक्ष भैरू अकनोजी, कार्याध्यक्ष हणमंत पाटील, सरचिटणीस मारुती मिलके, चिटणीस निलेश साणेकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मंचचे अध्यक्ष दशरथ सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून सीमा भागातील मराठी शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत मंचाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा मांडला. या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली ती शिक्षकांच्या वाढदिवसाच्या दत्तक योजनेतून राबवण्यात आलेली सामाजिक उपक्रमांची मालिका. या माध्यमातून 10 निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या लहान व मोठ्या गटातील एकूण 20 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक केदार परमहंस, शशिकांत सुतार आणि मनोहर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक म्हणून विनायक गिरी, रेखा गायकवाड आणि प्रभावती गौंडवाडकर यांना गौरविण्यात आले. तसेच रामनगर, कालकुंद्री, तडशिनहाळ, जंगमहट्टी, महिपाळगड, शिनोळी खुर्द व बुद्रुक येथील यशस्वी शाळांतील शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विनायक पाटील आणि संगीता जळगेकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून वसंत चांदिलकर, संजय अष्टेकर, लक्ष्मण लाळगे, चंद्रकांत देसाई, महादेव भरणकर यांची उपस्थिती लाभली. विविध भागांतून आलेले शिक्षक, शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार राजेश पाटील यांनी मंचाच्या कार्याचे कौतुक करत मराठी भाषा आणि शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या या मंचाला भविष्यात लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले. सभापती विलास नाईक यांनीही निराधार विद्यार्थ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठोबा पेडणेकर यांनी केले. ईशस्तवन आणि स्वागतगीत प्रभावती गौंडवाडकर, मनीषा पेडणेकर आणि संगीता जळगेकर यांनी सादर केले. सीमा भागातील मराठी शिक्षणाची परंपरा टिकवून ठेवण्याबरोबरच सामाजिक जाणीवा जोपासणारा हा स्नेहमेळावा प्रेरणादायी ठरला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.